नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये. तर आज आपण बघणार आहोत एप्रिल महिन्यातील पेपर. तर सर्वात आधी बघूया आपण प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडा. बाळंतपणानंतर 6 महिने बाळाला अंगावर दूध पाजणाऱ्या आईने कोणत्या गोळ्या घेऊ नये? पर्याय आहे सेंट क्लोएन छाया, माला एन, एपिल्स, वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. त्याच्यानंतर इंजेक्शन अंतरा मॅप हे कशासाठी वापरले जाते? पर्याय आहे तापासाठी, दुखणे बंद करण्यासाठी, संतती प्रतिबंधक यापैकी नाही. तर हे अंतरा इंजेक्शन संतती प्रतिबंधक म्हणून वापरले जाते. त्यांच्यानंतर किशोरावस्थेतील काही ठळक विशेषता कोणत्या? कल्पना विश्वात रमण्यास आवडणे, शारीरिक बदलासोबतच सापेक्ष पोक्तपणा येऊन समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू असतो, परावलंबित्व टाकून स्वतःच्या पायावर स्वतंत्ररित्या उभे राहण्याचा सतत प्रयत्न करेल. वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. नंतर आहे उष्माघात म्हणजे काय? शरीर थंड पडणे, शरीराचे तापमान जास्त होणे, शरीराचे तापमान सामान्य असणे, वरील सर्व. तर याचं उत्तर आहे शरीराचे तापमान जास्त होणे. नंतर आहे इंजेक्शन अंतरा हे किती दिवसात घ्यायचे आहे? महिन्यातून 1 वेळा, 2 महिन्यातून 1 वेळा, 3 महिन्यातून 1 वेळा, कधीच नाही. उत्तर आहे 3 महिन्यातून 1 वेळा. प्रश्न दुसरा. योग्य जोड्या लावा. आहे पिवळी फळे, पपई, आंबा, गाजर. पुरुष नसबंदी. सॅनिटरी नॅपकिन. फास्ट फूड. गोंधळल्यासारखे बोलणे. आहे संतती प्रतिबंध कायमस्वरूपी उष्माघाताचे लक्षण, जीवनसत्व, अस्त्रोत, योग्य विल्हेवाट, योग्य आहार. तर पिवळी फळे आहे नंबर 3 म्हणजे जीवनसत्व, अस्त्रोत, पुरुष नसबंदी, संतती प्रतिबंध कायमस्वरूपी, सॅनिटरी नॅपकिन, योग्य विल्हेवाट, फास्ट फूड आहे, अयोग्य आहार आणि गोंधळल्यासारखे बोलणे. 2 आहे उष्माघाताचे लक्षण. त्यानंतर आपण पाहू चूक किंवा बरोबर. 1 आहे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, लेप्रोस्कोपी ही तात्पुरती संतती प्रतिबंध करते. तर ही चूक आहे. ही लेप्रोस्कोपी ही जी आहे संतती प्रतिबंध ही कायमस्वरूपी आहे. अपुऱ्या आहाराचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतात. बरोबर. सॅनिटरी नॅपकिन धुवून परत वापरण्यात आणले जाते. चूक. उन्हाळ्यात भडक व फिट कपडे वापरावे. चूक. भाजीपाला जास्त वेळ शिजवल्याने पौष्टिकता कमी होते. बरोबर. प्रश्न 3. एका वाक्यात उत्तरे लिहा. पोषण 1. पोषण विषयक स्वास्थ्य मिळण्यासाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत? उत्तर आहे संतुलित आहार, शुद्ध पिण्याचे पाणी, वैयक्तिक स्वच्छता आणि नियमित व्यायाम या बाबी महत्त्वाच्या आहेत. नंबर 2. प्रथिने व कॅल्शियममुळे शरीराला कोणता फायदा होतो? प्रथिनामुळे शरीराची वाढ व झीज भरून निघते व कॅल्शियममुळे हाडे आणि दात मजबूत होतात. नंबर 3. उष्माघाताची 2 लक्षणे लिहा. शरीराचे तापमान खूप वाढणे, 2. चक्कर येणे किंवा शुद्ध हरपणे. प्रश्न 4. PPIUCD कधी बसवावी? उत्तर प्रसूतीनंतर 48 तासाच्या आत PPIUCD बसवावी. नंबर 5. HIV बाधित माता कोणते संतती प्रतिबंधक साधन वापरू शकते? उत्तर आहे HIV बाधित माता कंडोम निरोध किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानुसार योग्य गर्भनिरोधक साधन वापरू शकते. आता बघू आपण प्रश्न 5वा केस स्टडी. तर केस स्टडीचा पहिला प्रश्न आहे राखी व अमर यांनी दिवसभरासाठी कोणता पदार्थ मेनू म्हणून निश्चित करावा असे तुम्हाला वाटते? उत्तर आहे राखी आणि अमर यांनी असा मेनू निवडावा जो घरातील सर्वांसाठी, आई वडील आणि ते स्वतः पौष्टिक असेल आणि जो बनवण्यासाठी सर्वांची मदत होईल. उपलब्ध साहित्यातून ते मिक्स व्हेज पुलाव किंवा डाळ भाजी असा मेनू निवडू शकतात. नंबर 2. आईने मुलांना
घरी उपलब्ध असलेल्या पदार्थातून मेनू बनवण्यास का सांगितले? उत्तर: आईने मुलांना घरी उपलब्ध असलेल्या पदार्थातून मेनू बनवण्यास सांगितले कारण त्यावेळी इतर वस्तू विकत घेणे किंवा उधार आणणे शक्य नव्हते. उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून स्वयंपाक करणे हा त्यामागचा उद्देश होता. प्रश्न 3. आईने मुलांना स्वयंपाकात मदत करण्यास का सांगितले? उत्तर: आईला राग आला होता कारण मुले दररोज वेगवेगळ्या पदार्थांची मागणी करत होती, ज्यामुळे तिला एकटीला खूप कष्ट पडत होते. कामाचा ताण विभागला जावा आणि मुलांनाही स्वयंपाकाची व जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून